गुड मॉर्निंग मिरजगावकर. परत एकदा आम्ही आलतो आज श्रमदानासाठी आणि आमचा श्रमदानाचा पॉईंट होता भारत विद्यालयाच्या पुढं. आणि ज्यांच्या बोरच्या साह्याने आज आम्ही पाणी देऊ शकलो, ज्यांच्या सहकार्याने आम्ही पाणी देऊ शकलो, ज्यांनी आमच्यासाठी लवकर उठून बोर चालू करण्याचं मोठं सहकार्य केलं, ते आमचे डॉक्टर क्षीरसागर सर आहेत की त्यांनी आम्हाला आज खूप मोठा सपोर्ट केला. त्यांच्यामुळे आमचे 2 डिवायडर कंप्लीट झाले. सर तुमचे मनापासून आभार. आमच्या श्रमदान ग्रुपतर्फे तुमचं प्रेम भविष्यात सुद्धा असंच राहील. नाही 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 ते मार्गदर्शन नाही, मी आता बोलणारच होतो की आमच्या श्रमदानाचा असणारा कणा, जे की वेळोवेळी थंडी कमी झाली की येतात, थंडी वाढली की गायब होतात. आणि आता ते मुंबईला गेलते त्यामुळे ते थोडं त्यांचं डिस्टर्ब झालं, पण परत आलेत. सर तुम्ही उद्यापासून येतात ना आता कंटिन्यू? हा, मी त्याला शब्द तर दिलाय, भविष्यात बघू काही काय ना. चला भेटू उद्या. ही जोडगोळी मला आता एक लक्षात आलं नाही का, शाळेत असताना काय करायची माझ्याकडे, जो 2 विद्यार्थी आहेत ना, जे भांडकुदळे, जे लय मित्र आहेत, ते एका बेंचवर इकडे आणि एका बेंचवर तिकडे ठेवायचे बरं का. लहानपणी तुम्हाला जाणतं का असं कवा? हा, तसं करत होते ना. तसंच तुम्ही आता श्रमदानाला आलेत ना, एका कोपऱ्यात हे ते एका कोपऱ्यात हे जर ठेवले तर काम होणार आहेत, नाही तर नसते काहीच काम होणार नाही. चला काय हरकत नाही. ही जोडगोळी मस्त आहे. दोन्ही पण आमचे गुरुस्थानी आहेत, म्हणजे गुरुजीचे आहेत. एक आठवडे गुरुजी, एक पुराणे गुरुजी, झगडे गुरुजी. फोटो घेऊन लगेच आता असतो नाही का. तर आज आम्ही काय शिकलो असतो, तर आजचा सीन असा आहे की जो डॉक्टर आहेत, डॉक्टर क्षीरसागर सर आहेत, दिनेश क्षीरसागर, येस वेटरनरी डॉक्टर आहेत. त्यांचा बोर आहे की तो 70 फूट आहे फक्त, आणि त्यांचं म्हणणं होतं की तो एक 15 ते 20 मिनटं चालतो. गेल्या आम्ही 45 मिनटं झालं पाणी देतोय. हा, थोडी स्पीड कमी झाली आहे, पण पाण्याची कंटिन्युटी. काय बोलले? काय बोलले? हे होईल का नाही अशी थोडीशी भीती होती. हा, ओके. एक मात्र निश्चित झालं की या 70 फुटाच्या बोरने सुद्धा नशीब साथ द्यायला लागलं ना तर कुठेही काही कमी पडत नाही. विषय सर तो नसतो, आपण कृती काय करतोय त्याच्यावर डिपेंड असतं की आपण आपल्या स्वतःसाठी नाही करत, आपण दुसऱ्यासाठी करतोय आणि निसर्गासाठी करतोय. आणि जो व्यक्ती दुसऱ्यासाठी करतो, दुसऱ्याचं समजून करतो ना, त्याला उपरवाला भैया साथ तो देते ही देत आहे, उपरवाला हमारे साथ है. म्हणजे सीन प्रामुख्याने शेवट काय सांगायचं माहिती आहे का, की भाई आपण ज्यावेळेस एखादं चांगलं कार्य करतोय, त्या चांगलं कार्य करत असताना दरवेळेसच वाईट होईल किंवा संकट येईल असं नसतं. देव कुठं ना कुठं तरी साथ देत असतो. त्याचंच आजचं एक आलेलं एक उदाहरण आहे की गेले 45 मिनटं चालू असलेला आमचा हा पाण्याचा प्रवास, जो की शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि 45 मिनटं बोर चालला आहे. याच्यात आम्हाला भाई आनंद आहे, कारण की आज जरी कंप्लीट होत नव्हतं तर सरांचं म्हणणं असं होतं की ते बोर जो आहे तो एक चालतो एक 15-20 मिनटं नाही का, पण बोरनी मस्त साथ दिली आहे. आणि त्या साथीतून चालू झालेलं हे बोर प्रकरण आणि हे मस्त पाणी. इकडे बघा, चलो. झालं कम्प्लीट. आणि आपले दोस्त आले गोरे सर आले. त्यांना मी असे 2 हात वर करा म्हणलं, हा, त्यांनी एकच केला. दोन्ही नका करू. सर गुड मॉर्निंग. हो, झाल्यावर सांगा. हा, गुड मॉर्निंग. परत एकदा आम्ही सगळे श्रमदानाला सज्ज. आमचे सर बासरी वादक, कलाकार, सर्व गुणांनी संपन्न असणारा एक गोड असं व्यक्तिमत्व, आणि त्या व्यक्तिमत्वाचा मला लागत असलेला रोजचा 1 तासाचा सहवास, अतिशय आनंद आणि गोड. आणि त्या सहवासातून चालू असलेलं आमचं हे श्रमदान. आणि या श्रमदानाचीच आज आम्ही आलोय शिंदे हॉस्पिटलच्या पुढे या डिवायडरला पाणी देण्यासाठी. डॉक्टर क्षीरसागर यांच्या बोरच्या साह्याने आम्ही पाणी देतोय. आणि इथं संजूबाबा आहेत. संजूबाबा सकाळपासून आले, ती योग करून आल्यानंतर ती इकडे असतात. पाठक साहेब आहेत. पाठक साहेबांचा सीन असा आहे, आता पाठक साहेबांचे 2 तर्फे आभार मानायचे. तिथं आत्ता पाईप धरला आहे त्याच्यातर्फे एक तर आभारच आहे, पण दुसरं की त्यांच्या उद्या नातवाचा बड्डे, आणि त्यानिमित्त त्यांनी आम्हाला 1500 रुपये, म्हणजे कमीत कमी एक 200 रुपयाला जरी झाड म्हणलं आपण धरू 200ला बाई, तरी किती होते सर? किती झाड? 1500 रुपये म्हणजे 1600 रुपये झाड.
8 झाडं आम्ही त्यांच्या नातवाच्या बर्थडे निमित्त पाच तरी लावा आमची. नाही 8च लावू. 5 का 8 हा 9 लावा किंवा 7 लावा 8 नका नऊ. लावू. बरं 9 झाडं लावू. 9 झाडं पाठक सरांच्या 9 नातवाच्या बर्थडे निमित्त आपल्याला लावायचे. तो आपलं उद्याचं एम आहे. त्यासाठी आज आम्ही आता झाडं बघायला जाणार आहेत बाबुळगावला थोड्या वेळाने. कारण कर्तव्य आम्ही जबाबदारी घेतली म्हणजे पारच करावं लागणार आहे. आणि त्या पार करण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहेत. चला हो पाठक साहेब ऐका ना, तुमची काय इच्छा, झाड कसे असावं काय असावं? फळांच्या मी काय 5च लावा म्हणतो, फळांचे 3 लावा हा. आणि 2 दुसरे कसले लावा. पण तुम्हाला वर कोणचं पिंपळ लावा, पप्पाया लावलं जमतं का? वर पिंपळ लावा. पप्पाया नको, नको. आंबे, आणि फळाचे लावा ना, आंबा चिकू असे लावा ना राव. बरं, दीर्घ आयुष्य लावा. चिकू दीर्घ आयुष्य, हा. दीर्घ आयुष्य. म्हणजे काय, आठवण तर राहील ना कमीत कमी. येस नो प्रॉब्लेम. फक्त हा चालेल. आंबा चिकू बघा असे होय. एक झाड कमीत कमी 300 वर्ष पडायला 5च लावा. पाहिजे. असं झाड लावा. 5च लावू. लावण्याबद्दल काही नाही, पण सीन काय होतोय माहितीये का, झाड लाव कुठं हे सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे 5च लावा. की त्याला प्रॉपर. मागून सर 5च लावा पण चांगलं लावा. वड पिंपळ आणि फळांचे लावा. 8 नका 9 लावा काही नका. फक्त तिचा 5वा बर्थडे ना 5 झाड लावा. जोरात 5व्या बर्थडे निमित्त 5 5 झाड. झाड लावा. ओके, मग किती काय असं ना पैसे 5च लावायचे. 5च लावणार. हा. 5च लावणार. वड पिंपळ आणि 3 फळांचे 5च लावणार. पण जागाच सांगा. जागा जागा बघा तिथे आतमध्ये लावा. कुठं? आतमध्ये त्याला चुकून खाना झाला इथे काय भविष्य, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे का त्या जागेचं? जोरात जागा आहे. जागा बुलडोजर फिरून आपल्याला काय करताय? हे आमचे आजचे ज्यांनी जबाबदारी घेतली ट्रॅफिकची घेतलेली जबाबदारी, जे की सर या साईडला त्या साईडला हो सर गुड मॉर्निंग. वरचं आहे काय? हा चलो. आमच्यामुळे थोडं इथं ट्रॅफिकला प्रॉब्लेम येत आहे. काही सीन नाही. आता काहीतरी काम करत असताना काहीतरी होणारच आहे, त्यात काही शंका नाही आहे किंवा पर्याय पण नाही आहे. त्या दिशेने वाटतात. पाईप बघ ना भैया. अरे इथं आहे मग वर उचलतो ना. इथे असायला वर उचलला असतं सरजी. तुम्हीच असं करायचं म्हणलं, बाकीच्यांनी तर संपला काय राव. अहो पाठक साहेब येतं का पाणी? जागा नाही. 5च झाडं लावा. अहो तुमचे 5 झाडं लावता उद्या. अहो यांचे 5 झाडं उद्या 100% लावू. फक्त जागा बघा. सोडून देऊ आपण. हा नाही झाडं आणतोच आम्ही, काही विषय नाही. जागा फिक्स करा. त्यांच्या नातवाचा बर्थडे उद्या 5वा. त्यांनी पेमेंट वगैरे म्हणजे झाडं हे आणायचं.